आता आपण ट्रिग्नोमेट्री पाहत आहोत. गेल्या वर्षी इयत्ता 9वीमध्ये आपण शिकलो होतो साईन, कॉस आणि टॅन. आता नवीन रेशोज आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत. बघा इथे वरती लिहिलेले आहेत, तर त्यांना काय म्हटलं जातं आणि मग आपण त्याचा ॲब्रिव्हिएशन कसा लिहितो ते पण आपण पाहणार आहोत. जसं की साईनची आपली खरोखरचा आपला जो फुल फॉर्म आहे तो आहे SINE आणि आपण लिहिताना काय लिहितो SIN. म्हणताना साईनच म्हणतो आणि लिहिताना SIN लिहितो आहोत. आता बघूया आपण. फर्स्ट जो सांगितलं तो आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स और द रेसिप्रोकल ऑफ साइन रेशो इज कॉल्ड कॉसिकंट रेशो. काय म्हणतो आपण त्याला? कॉसिकंट रेशो. आता काय किती शब्द लक्षात ठेवायचे आहेत? पहिले 5 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. तर आपण म्हणणार आहोत कॉसेक. इट इज रिटन इन ब्रीफ ॲज कॉसेक. म्हणजे मग कॉसेक थीटा इज इक्वल टू 1/sin थीटा. कारण काय म्हटलेलं आहे? साईन थीटाचा रेसिप्रोकलला आपण काय म्हणणार आहोत? कॉसेक म्हणणार आहोत. सिमिलरली मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स और रेसिप्रोकल्स ऑफ कोसाइन अँड टँजंट रेशोज आर कॉल्ड सेकंड अँड कॉटेंजंट रेशोज रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आपण कोसाईनच्या रेसिप्रोकलला काय म्हणणार आहोत? सेकंड म्हणणार आहोत आणि टँजंटच्या रेसिप्रोकलला आपण काय म्हणणार आहोत? कॉटेंजंट म्हणणार आहोत. लक्षात काय ठेवायचं आहे? कॉसचा सेकंड आहे. पहिले 3 शब्द लक्षात ठेवा. अँड शब्दासारखे जे शब्द आहेत ते आपण काढून टाकलेले आहेत आणि इथे आपण लक्षात ठेवणार आहोत कॉट. म्हणजे काय काय मिळालं आपल्याला? कॉसेक, सेक अँड कॉट. कॉसेक म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स कोणाचा आहे? तो आहे साईनचा. त्याच्यानंतर कॉसला आहे, कॉसचा जो मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आहे त्याला आपण म्हणणार आहोत सेक. आणि टॅनचा जो मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आहे त्याला म्हणणार आहोत आपण कॉट. तेच आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आपण डायरेक्टली रेशो कसा लिहिला तो बघूया. कॉसेक थीटा इज इक्वल टू हायपोटेनस अपॉन अपोजिट साईड. आपली साईनची काय होती? ओ हिरो. मग ती आता इथे काय झाली? हिरो ओ. बरोबर आहे. म्हणजे साईनचा रेसिप्रोकल आहे कॉसेक. साईनचा रेसिप्रोकल आहे कॉसेक. आता बघूया पुढे जो दिलेला आहे तो आहे आपला कॉसाईनचा किंवा कॉसचा जो आहे तो आहे सेकंड हायपोटेनस अपॉन ॲडजसंट साईन. हिरो ए, कारण तो काय होता? ए हिरो. कसला? आपला कॉसचा होता. मग आपण इथे झाला हायपोटेनस अपॉन ॲडजसंट साईन. आता बघूया टँजंटचा जो आहे त्याला आपण म्हणणार आहोत मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्सला कॉट. तो कॉटचा आपला ॲडजसंट साईड अपॉन अपोजिट साईड. आपण हा कसा लक्षात ठेवलेला होता? टॅनचा एमध्ये आहे तो कशाला गेला होता? आपल्या ए. ॲडजसंट साईड आपली कशाला गेलेली होती? डिनॉमिनेटरला गेलेली होती. ती आता इथे कशाला आलेली आहे? ती आता आलेली आहे आपल्या न्यूमरेटरमध्ये. म्हणून काय झालं? ए ओ. तो होता ओ ए आणि हा होता ए ओ. त्याचबरोबर कॉटची जी आहे ती व्हॅल्यू आपण कशी लिहू शकतो? कॉस थीटा अपॉन साईन थीटा. आपण टॅनची कशी लिहिलेली होती? साईन थीटा अपॉन कॉस थीटा लिहिली होती. कॉटची आपण लिहिणार आहोत त्याच्या विरुद्ध, म्हणजे कॉस थीटा अपॉन साईन थीटा.